तर मित्रांनो तुम्हाला सांगू शकत नाही मी की इतकी तकलीफ होऊ राहिली ना हाताला की आता मित्रांनो तिथे भरलेलं आहे. तर मित्रांनो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज आपण डबल आलोय पराडीमध्ये, शेतामध्ये आपल्या. इथं बघू शकता तुम्ही की वातावरण मित्रांनो इथं चांगलं झालेलं आहे. मागच्या वर्षी आलो तेव्हा इथं जी नागाटी व्हायला नव्हती, आता ती नागाटी झालेली आहे. तर बघू शकता आपलं जे काम होतं मित्रांनो, त्या दिवशी आपण फक्त तार काढले होते आणि काड्या जमा करून टाकल्या होत्या. तर आज काय करायचं ते आपल्याला इथं बघूया आपण, कारण की सोपं काम कधी बी चांगलं असतंय. तर चला मग मित्रांनो घेऊया इथं तार जमा करून, म्हणजे की मित्रांनो तारेच्या आड्या मारायच्याच आपल्याला. ते पटपट मारूया आणि जाऊया घरी, कारण की घरी बी मित्रांनो इम्पॉर्टंट काम आहे. सूर्यदेवता बघू शकता भरपूर राहिलेले आहेत आणि पाखरांचा चिलचिलाट इथं चालू झालेला आहे मित्रांनो. सकाळी मित्रांनो 6:30 वाजता टाईम झालेला आहे. तर चला मग मित्रांनो करूया महादेवाच्या नावानं कामाला सुरुवात. तर मित्रांनो तुम्हाला सांगू शकत नाही मी की इतकी तकलीफ होऊ राहिली ना हाताला की हे बघू शकता, हे शोल्डर पूर्ण दुखायला लागले. कारण की मित्रांनो हे तार आहे मित्रांनो, हा हातावर जमा करणं चालू आहे. कहून की माझं बाटली नाही आहे, बाटलीनं तारा जमा करतात लोक, पण माझ्याजवळ बाटली नाही आहे मित्रांनो. तर जाऊ द्या मग, काही नाही होत, आपण पटपट इथं तार गोळा करून घेऊ हातावर, कारण की मित्रांनो तकलीफ खूप उरायली मित्रांनो. आता इतकं राहिलेलं आहे आणि इतकं आपलं झालेलं आहे. तर चला मग मित्रांनो, जास्त झालं आहे कमी राहिलेलं मित्रांनो. इथं सगळं तार आपण आता गोळा करून टाकलेलं आहे. काही तिकडं पडेल आहे, काही मित्रांनो इकडे आहे आणि काही तिकडं खाली पण टाकेले आपण, कारण की इकडं आणता येत नव्हतं आणि तर आपलं पाणी प्यायचं बघू शकतो तुम्ही, ते कॅन आहे. आणि इथलचं आपलं आता काम 50-60% तर झालेलीच आहे. आता नंतर आपल्याला काय करायचं, तर मित्रांनो आता आपल्या इथं काड्या जमा करणं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की बंद काड्याचं आपण बनलं इथं करून टाकलेले आहेत, काय करून टाकलेलं आहे. आणि तो कुठं टाकलेला आहे ते काही तुम्हाला सांगू शकत नाही, कारण की मित्रांनो ते प्रायव्हेट आहे. तर मग चला मित्रांनो, आता इथलचं काम आपलं सगळं संपलेलं आहे. आपण चाललो आता घरी, कारण की आपलं मला उपास आहे मित्रांनो आज सोमवारचा. तर चला मग घरी जाऊन बघूया की काहीतरी खाऊ, नाही तर मग उपाशीच आहे आज तो उपास आहे मित्रांनो. तर चला भेटूया डायरेक्ट आता घरी गेल्यावर, आंघोळ करूया, मस्त महादेवाची पूजा करूया आणि मग बघूया की काय करायचं आहे. तर भेटतो तुम्हाला आता आपण घरी येऊन. आपल्याला भरपूर टाईम झालेला नाही, आपण चालू आता पाखराला पाणी टाकायला. तुम्ही बघू शकता की आता तिकडं जायला लागते लांब, आणि हे पण माझ्या संग चालायला लागला आहे. तर बघू शकता की आता त्याचं मन होतं की यायचं म्हणून, त्याच्यामुळं तो पण येऊन राहिलेला आहे पडशीन खाली. तर चला मग मित्रांनो जाऊया पटकन पाणी टाकायला पाखराला. आता काही एवढं ऊन काही तपून नाही राहिलं आहे, आज जरा शिरवाळे आणि आपण आलो इथं. हे बघू शकता तुम्ही, ते याच्यामध्ये पाणी टाकून देऊया एकदा. बघू शकता पूर्ण कोरडं झालेलं आहे. चला मग भेटूया पाणी टाकणं झाल्यावर. तर मग आता तिकडून आपण पाणी टाकून आलेलो होतो आणि आता इकडं बघू शकता इथं पण एक आपलं आपण बनवेली, एकदा त्याला पण पाणी टाकून देऊया मस्तपैकी. तर मग मित्रांनो याला पाणी टाकून राहिलं आपण आता. चला इकडं पण एक आपलं कडेला, तर याला बी पाणी टाकून देऊया. ते पण भरलं आहे. आणि इथं पण एक आहे, याला पण पाणी टाकून देऊया, म्हणजे हे जेणेकरून हे दिवसभर पाणी पाखराच्यातले पित राहतात. तर चला मग भेटूया नंतर. मित्रांनो आपण आता घरी येऊन आपण आंघोळ इथं केलेली आहे, आंघोळ झालेली मित्रांनो आपली. आता ऊन इतकं तपून राहिलेलं आहे की आज उन्हामध्ये निघणं बी इतकं कठीण झालं की सांगू शकत नाही तुम्हाला. चला मग मित्रांनो भेटूया. आज चालू आहे आपण आपल्या घरच्या वावरामध्ये, कारण की मित्रांनो आपल्याला झाडं भिजवायची होते. लई मोठे दिवस झाले मित्रांनो झाडं भिजवलेली. हे बघा मित्रांनो लॅब्राडॉर डॉग आहे आणि आपली गाडी घेऊन आपण जाऊया आपल्या घरच्या वावरात. चला मग भेटूया वावरामध्ये. तर मित्रांनो आपण आता शेतामध्ये आपल्या आलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही की इथे येऊन आता काहीच नाही मित्रांनो. लाईन बघू शकता, लाईन पण इथं नाही आहे. आणि हे बघू शकता आपलं आता इथं पाईप जोडलेला आहे. आणि हा पाईप मित्रांनो आपल्याला काय करायचं माहिती आहे का, हे जे आहे ना तर हे उलटं करायचं आहे, जेणेकरून हे आपल्याला पाणी द्यायला इथं सोपं जाईल मित्रांनो. एकच नट काढून लागतो फक्त. आपल्याजवळ चाबी आहे, तर चला चाबी आणून ती एकदा करून घेऊ. तर चला मग पटकन, कारण की ऊन येणं मरणाचं तपा लागलं इथं. गाडी आपली उन्हाताची, तर पटकन पाणी देऊन घेऊया आणि मग बघू नंतर काय करायचं इथं. मित्रांनो आपण आता इथं आलेलो आहे आणि इथं बघू शकतो तुम्ही की आता आपण बोर चालू करून बघूया. बोर चालू झालेला आहे मित्रांनो. पाणी वळतंय का नाही काय, एक तार जाईल वाटतंय. लाईन तर काही नाही आहे, टाकू बंद करून. तर चला मग ते तिकडे जाऊन बघूया एकदा, कारण की तिकडं आपली आशा आहे. तिथं काय होतं मित्रांनो, तिथं एखादा तारगीट जर पडेल असला तर मग ते लागत नाही आहे. तर चला मग बघूया तिकडे जाऊन, आणि तिथे गेल्यावर भेटतो मी तुम्हाला त्या खांब्याजवळ तिथं गेल्यावर. तर मित्रांनो तिथं आता मोटर चालू झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की आपलं जे भगुण आहे मित्रांनो पाखराला पाणी प्यायचं, ते आता इथं आपण आता फायनली भरून घेणार आहोत. तर चला मग मित्रांनो एक घेऊया एकदा भरून आणि मग भिजू आपल्या झाडं तिकडे गेल्यावर. कारण की लाईन मित्रांनो, कारण की तिकडे मी वायर चारचा खालवला होता, तर
हे बघू शकता आता पाणी इथं आपलं चालू झालेलं आहे. चला मग एकदा घेऊया भरून. हे बघा आपलं चालू आहे ह्या भगुण्यात पाणी, जेणेकरून मित्रांनो पाखरला प्यायला तर पाणी भेटतंय. ते भरलंय मित्रांनो गच. चला त्याला टाकूया आता बंद करून मोटर आपली. आता ही मोटर आपण बंद करून टाकली. आता जाऊया खाली आणि आपल्या झाडाकडे पूर्ण भिजवून घेऊया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण सगळं स्ट्रक्चर आपलं ते इथं जोडून घेतलेलं आहे. आणि हो पाईप मित्रांनो इकडं, तर याला एकदा इकडं टाकून देऊ. कारण की मित्रांनो याला जर हात लावला तर याला वावडं होतं आणि ते सटकते. हे आपण इथं शेवग्याचं झाडं टाकून दिलेलं आहे. आणि महादेवाचं नाव घेऊन चालू करूया मोटर. हे बी आपल्याला 2 झाडं भिजवायचे आहेत मित्रांनो. इकडचे इथलचं पण एक भिजवायचं आणि जाम भिजवायचं आहे. तर जामाला मस्त इथं फुटवे आले ते आता. आणि वांग्याचं भिजू घ्या. चला मग मित्रांनो करूया मोटर चालू. ही आपली मोटर चालू झालेली आहे. आणि बघूया इथं थांबू. जर तिकडं जर सटकलं तिकडं बंद करायला लागेल मित्रांनो. सटकलं तर नाही आहे, तर सटकलं मित्रांनो ते बघू शकता इकडं बंद करून टाकू. तर बंद करून टाकली आपण मोटर. हे बघा मित्रांनो हे तर सटकलं आहे. असं कधी होईन का सटकणार नाही म्हणून. तर हे तर काहीतरी स्क्रू मारून घ्यायचं काम करतो मित्रांनो मी. आता भेटतो तुम्हाला नंतर. तर मग मित्रांनो एक तर ऊन इतकं तपून राहिलं नाही का काय सांगू तुम्हाला. कुठून घामणे करून राहिले सांगू शकत नाही. पण इकडे बघू शकता तुम्ही मी आता हे बांधून घेतलेलं आहे. आणि आता बघूया की काय होतं इथं. मला वाटतं जमणार तर नाही, पण बघूया एकदा चालू करून पटकन इकडे पळत येऊ आणि धरून राहू. कारण की मागच्या बारीन तसं झालं. मोटर चालू केलेली आहे आणि पळत जाऊया आणि इथं दाबून धरूया. हे बघू शकता तुम्ही इथं चालू झालेलं आहे मित्रांनो. आता सटकलं तर काही नाही आहे. हे बघू शकता इथं भरपूर पाणी वाया जाऊन राहिलेलं आहे. हे बघा मित्रांनो हे चालू झालेलं आहे आता. तर याला एकदा भिजू देऊया पटकन आणि मग तिकडचं भिजून घेऊ आणि मग जाऊया डबल घरी. तर मग आता ते झाड आपलं भिजवणं झालेलं आहे मित्रांनो. आणि हे चालू आहे आता भिजवणं. एक आळा भिजलं आहे, दुसऱ्या आळ्यात पाणी चालू आहे. हे झाल्यावर मित्रांनो ते भिजून घेऊया आणि मग जाम भिजून घेऊया आणि मग नंतर वांग्याची बारी आहे. तर चला मग मित्रांनो भेटूया नंतर ते झाड भिजवताना. मित्रांनो पाणी बघू शकता कसं चालू आहे मित्रांनो. वाकडा पाईप झाला काय कारण वाकडं चालू आहे. हे बघू शकता पाणी याच्या विहिरीमध्ये चालू आहे. आणि हे बघू शकता की आपलं जे पाणी मित्रांनो ह्या झाडाला पण आता पूर्णपणे जाऊन राहिलेलं आहे मित्रांनो. ऊन खूप तपून राहिलेलं आहे. त्याचा असर तुम्ही बघू शकता की खूप झाड्या तुटून राहिल्या मित्रांनो. गाडी आपली उन्हातच आहे. पटकन एकदा भिजून घेऊया आणि मग नंतर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही की वांगे भिजून झाल्यावर आपण जाऊया घरी. हे बघू शकता याला काही आळं नाही मित्रांनो. याला जरासं आळं करू आणि मग जाऊ घरी हे भिजवणं झाल्यावर. तर मग मित्रांनो फायनली आपलं आता वांग्याचं झाड इथं भिजवणं चालू झालेलं आहे मित्रांनो. आपली धार बघू शकता तुम्ही की किती इथं मोठी चालू आहे. हे बघा मित्रांनो इथं धार बघू शकता तुम्ही की इथं किती मोठी चालू आहे. आपल्या वांग्याच्या झाडं भिजवणं चालू आहे मित्रांनो इथं. आता हे झाड भिजवणं झालं की आपल्याला जायचं मित्रांनो घरी. कारण की हे झाड भिजवायला काही जास्त टाईम लागत नाही आहे. याला एक दिवस खोरगिरा आणून मस्त आळगिळं करून लागते. तेव्हापैकी याला पाणी गिणी मस्त बसन. तर चला मग या जरसं बसूया कारण की हे झाड भिजायला सर्वात जास्त टाईम इथं लागतो आहे. तर जरसं टाईम बसू आणि मग नंतर घरी जाऊ मित्रांनो. तर चला मग भेटूया नंतर घरी जायच्या टायमाला. नाही तर जर काहीतरी इथं इंटरेस्टिंग जर गोष्ट झाली तर ती बी मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर चला मग हे रस्ता मित्रांनो आपल्या घरी जायचं. तुम्ही बघू शकता की आपल्या आता ती सगळे झाडं भिजवणं झालेले आहेत. म्हणजे की मित्रांनो जाम भिजवणं झालेलं. मी त्याला आळ केलं होतं मोठं जरसं. तर आता आपलं हे पण भिजवणं झालेलं आहे आणि वांगं पण भिजवणं झालं आहे आणि ते फळाचं झाड पण भिजवणं झालेलं आहे आणि इकडचे 2 झाडं पण भिजवणं झाले आहेत मित्रांनो. आणि मेन म्हणजे की आपलं शेवग्याचं झाड पण भिजवणं झालेलं आहे. आता बघू शकता तुम्ही की किती मस्त इथं वातावरण झालेलं आहे. चला मग मित्रांनो इथून निघूया आणि जाऊया घरी. कारण की मित्रांनो घरी आपल्याला कामे आणखी ते आपल्या घरी गेल्यावर समजत. चला मग भेटूया डायरेक्ट घरी. मित्रांनो आपण आता शेतातून घरी आलेलो आहे. घरी आल्या झालं मग पोपट मित्रांनो. कारण की तुम्ही बघू शकता की इथं आपली गाडी लावून दिलेली आहे आणि गाडी लावली मित्रांनो. काहीच इथं काम नव्हतं घरी आल्यावर आणि पोपट आपला असं झाला की काही सांगू शकत नाही आहे तुम्हाला. जाऊ दे तिकडे ती गोष्ट. तर चला मग काहीतरी बघूया नवीन विशेष. वातावरण बघू शकता किती मस्त झालेलं आहे इथं आता. तर चला मग हे झाडं झुडपं बघू शकता कसे हालते इथं कसे नाही तर. तर मग मित्रांनो आता आपण घरून आलो होतो आपल्या शेतामध्ये. तुम्ही बघू शकता की आता संत्र्याचे जे पुंजे आहेत ना. आता हे बघू शकता की हे जे पुंजे समजा हे सगळे उचलणं चाललेत आता इथं. कारण की मित्रांनो बाबा कुठेतरी बाहेर गेलेत
कामाला त्यांच्या, तर त्यांच्यावरचं काम मला इथे करणं पडायला लागले मित्रांनो. ऊन तर पुरं आले मित्रांनो खूप जास्त. तर चला मग पटपट हे पुंजे उचलून घेऊया आणि मग नंतर बघूया की कुठं नेऊन टाकायचे कुठं नाही. तर चला मग भेटूया नंतर पुंजे उचलणं झाल्यावर. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपलं जे मित्रांनो पुंजे टाकणं ते इकडं चालू आहे मित्रांनो. तुम्हाला भेटतो मी कधी माहिती का, पुंजे टाकायचा टाईम आला त्याकडे गेल्यावर तिकडं. चला मग मित्रांनो भेटूया तिकडे गेल्यावर, त्या खांब्याजवळ गेल्यावर भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट आता. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपलं जे दार आहे मित्रांनो तिथं भरलेलं आहे. आणि या खांब्याजवळ मी म्हणलो तुम्हाला मी की आपण इथे येणार आहे म्हणून. तर बघा आपण इथे येऊन पुंजा टाकून दिलेला आहे मित्रांनो. इकडचं आणि टाकलं लागतं हे बघू शकताय. इथे टाकेल आहे मित्रांनो पुंजे. तर चला मग पटपट एकदा डबल भरून घेऊया आणि मग बघूया काय करायचं आहे. तर मग मित्रांनो आता काम करू आपण खूप दमलो ना मित्रांनो. तर पाणी प्यायचं तर गॅप पाहिजे. मग चाललो मित्रांनो मी आता पाणी प्यायला, कारण की मित्रांनो खूप इथं ऊन तपून राहिले बघू शकता तुम्ही. आपण आता मस्त शरीर आपलं थंड झालं आहे. आपण निघलो डबल आता पुंजे उचलायला मित्रांनो. संध्याकाळचा टाईम झालेला आहे, 4-4:30च्या आसपास टाईम झालेला आहे मित्रांनो इथं, म्हणजे की 4:30च झालेले आहेत. आणि 4:30 वाजता पण तुम्ही बघू शकता की किती ऊन तपून राहिलेलं इथं. तर बघा मित्रांनो, तर चला मग जाऊया पटकन पुंजे घ्यायचे आपण उचलूया आणि मग नंतर काय करायचं काय नाही तुम्हाला मी इथं स्पष्टपणे सांगतो. इथं काय काय तकलीफ होऊ राहिली मित्रांनो आणि काय काय नाही. त्याच्यामुळं मी म्हणतो मित्रांनो की काहीतरी करा जीवनामध्ये, काही काहीतरी करा, कारण की या कुबड धंद्यामध्ये काही नाही पडेल. तर चला मग काहीतरी नवीन विशेष करताना भेटतो तुम्हाला तुमच्यासोबत आणि काहीतरी बघूया नवीन विशेष. आता आपलं मित्रांनो खूप मोठं इथं आपण काम झालं आपलं. तुम्ही बघू शकता की पूर्ण पुंजे आपण उचलून त्या धुऱ्यावर नेऊन टाकलेले आहेत आणि काही इकडच्या धुऱ्यावर नेऊन टाकलेले. आणि आता बाकी फक्त इकडचे 3 तास. तर हेवेन आपण आता अर्धा आणलेलं आहे. आणि याच्यात बघू शकता हे असे पुंजे उचलणं लागते. त्याचं टाकणं चालू आहे. तुरीचं झाड बघू शकता मित्रांनो मेमध्ये किती मोठं झालं आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे की याला फुलं आता बी येऊ शकते मित्रांनो, कारण की आपण बघितली 1-2 झाडाला. तर बघू शकता की आता हे तिकडे आपण घेऊन चाललेलो आहे आणि आता हे इकडं. तर हे 2-3 तास झालं की झालं मग मित्रांनो आपलं फायनल होऊन जातं इथं. तर चला मग पटपट एकदा उचलून घेऊया आणि नंतर बघूया की मित्रांनो तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगायची म्हणजे की इकडे बघू शकता तुम्ही की किती उन्हाळा पडलेली. एक बी मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की पूर्ण हा जो परिसर आहे पूर्ण हे झालेला आहे. तर चला मग पटपट घेऊ आपलं काम करून नंतर भेटतो मी तुमच्यासोबत बोलायला. पुंजे इथं उचलणं झालेले तुम्ही बघू शकता का. पुंजे आपण सगळे धोऱ्यावर नेऊन टाकलेले. इथे एक गंज दिसतो तुम्हाला घेऊ तिथे ते दिसतो ते हिरव्या याच्यावर तिथे एक. आणि बाकीचे मित्रांनो त्या धुऱ्यावर नेऊन टाकलेले मित्रांनो. फक्त आता हे शेवटचं तास राहिलेले हे झाल्यावर तुम्हाला भेटूया डायरेक्ट आता घरी गेल्यावर नाही तुम्ही घरी जाताना. तर मग मित्रांनो मी आता घरी येऊन मस्तपैकी हातपागीत पहिले धुतलेले आहेत आणि आपण आता काहीतरी बघूया काय करायचं काय नाही. तर मग नंतर नाही तर मग काहीतरी इंटरेस्टिंग होणार आहे आज. तर चला मग बघूया.